माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 30 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 50वा श्री दत्त अवताराचे कारण. श्री गणेशाय नमः. जय जय श्री दत्तराज माऊली. हे आपले नाव सार्थ करीत श्री दत्तांनी मातेच्या ममतेने गोरक्षास पूर्ण कृपांतित केले. त्यानंतर त्यांनी समोरच्या उपस्थितांबरोबर समोर आता मला माझ्या अनुसया मातेच्या दर्शनात जायचे असे सांगून त्या सर्वांचा निरोप घेत उठणार तोच तेथे जमलेल्या योगी वृंदांनी त्यांना प्रभू तुम्ही गोरक्षास जो तत्वबोध सांगितला तोच आम्हालाही सांगा अशी विनंती केली. तेव्हा त्या तत्व निरूपणाचा भाग सांगताना ते म्हणाले की बाबांनो त्याचे काय, जीव आणि शिव दोन्ही एकच. त्या शिवालाच जेव्हा आपण अनेक रूपी व्हावे असे वाटले तेव्हा तोच जीव दशेत खाली आला. तो खाली आला त्याच्या मूळ शिवा अवस्थेतून विभक्त झाला. त्यावेळेपासून त्या जीवाच्या मागे हे जन्म मरणाचे फेरे लागले. तो लक्ष 84 योनीत फिरत राहिला. त्याच्याच मूळ तत्वांचा विसर पडला. जीव हा त्या परमात्म्याच्या मायेनेच अशास्त्वाचा शाश्वत असत्य सत्य मानू लागला. मायेच्या फेऱ्यात जीव परत परत अटकतो आहे. त्याच त्या मानवी जन्माबरोबरच अनेक दुःख क्लेश यातना भोगायला लागत आहे. त्या स्वतःपासून विभक्त झालेले जीवाचे ते हाल त्या यातना पाहिल्या, त्याचे जन्ममरणाचे फेरे पाहिले. मग ह्या परमात्म्यालाच त्या जीवाची दया आली. त्यास सन्मार्गास लावीन त्याची या सर्वातून सुटका करण्यासाठीच मग त्या दीनदया गणाने अवतार घेत जीव उद्धाराचे कार्य चालू झाले. पण ह्या त्या परमात्म्याच्या अवतारासाठी कोणते ना कोणते तरी कारणे घडावीच लागते. सुजन आणि माझ्या आर्त जीवांनो, आता मी जो अवतार घेतला त्या अवतारामागचे कारण, तो अवतार कसा झाला याची कथा मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. असे म्हणून श्री दत्तांनी स्वतःच्या अवताराची जी रसाळ कथा सांगितली ती अशी आहे की ऐका आता तुम्ही. शेषशायी भगवान महाविष्णू यांच्या नाभी कमळातूनच चतुराननाचा जन्म झाला. त्या विधात्याने या ब्रह्मांडाची जशी निर्मिती केली तसे त्याने आपल्या 7 मानसपुत्रांनाही या विस्तार कार्यासाठी तयार केले. त्यातीलच एक थोर ब्रह्मपुत्र म्हणजेच ऋषी अत्री. या अत्रींच्या भार्येचे नाव अनुसया. हे अत्री आणि अनुसया हेच माझे माता पिता. मी अनुसयीच्या पोटी जन्म घेण्यास कारणीभूत ठरले ते देवर्षी नारद त्यांनीच घडवून आणलेली एक नाट्य. एकदा असं झालं की अचानक देवर्षी नारदाची स्वारी अत्री ऋषींच्या आश्रमात आली. त्यांना आपल्याकडे आलेले पाहून अत्रींना मोठा आनंद झाला. त्या दोघांनी मोठ्या आनंदाने नारद मुनींचे पाद प्रक्षालन केले. त्यांना जल आणि रसाळ फळे अर्पण करून ते दोघे मोठ्या विनयाने त्यांच्या समोर हात जोडून उभे राहिले. आपल्या चरणी नतमस्तक झालेल्या त्या वीतरागी अन परमसंतुष्ट अशा दाम्पत्यास कल्याण मस्तू असा नारद मुनीने तोंड भरून आशीर्वाद दिला. त्यांच्याशी थोडा वेळ प्रेमसंवाद करून मग त्यांचा प्रेमळ निरोप घेऊन एका दिव्य पतिव्रतेचे दर्शन घेऊन भारावलेल्या अंतकरणाने नारद त्यांच्या आश्रमातून बाहेर पडले. तेथून नारदाची सारी सरळ जी गेली ती थेट कैलासात. तेथे शिव पार्वती यांची भेट घेऊन नारदाने सती अनुसयीच्या पतिव्रताचे तेथे पोवाडे गायले. पार्वतीच्या मनात अनुसयेबद्दल असूया जागवली. तेच कळ लावण्याचे कारण हे नारदांनी मोठ्या कुशलतेने ब्रह्मलोकी वैकुंठलोकी जाऊन केले. त्यांनी पार्वती, सरस्वती, लक्ष्मी या देवतांच्या मनात अनसूयेबद्दल असूया द्वेष निर्माण केला. त्या तिघी देवता सुटाच्या भावनेने पेटून उठल्या. काय केले तर ते अनसूयेचा काटा काढता येईल याचा त्या विचार करू लागल्या. त्यांनी तिघींनी खूप विचार केला. मग प्रत्येकीने आपापल्या पतीकडे श्रीहट्ट धरत त्या तिघांनाही तुम्ही भूलोकी जा, तुम्ही भूलोकी जा व त्या पतिव्रतेचे सत्वरण करा. आम्हीच श्रेष्ठ पतिव्रता आहोत हा सन्मान मिळवून द्या म्हणून हट्टच धरला. त्या तिघींचा तो आगळा वेगळा हट्ट ऐकला ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव विचारात पडले की आपण काय म्हणून त्या साध्वीचे सत्वरण करायचे. कारण तिने आपला तर काहीच अपराध केलेला नाही. उगाच तिला त्रास द्यायचा का आणि कशासाठी. पण त्याच वेळी त्या तिघांनाही त्यांच्या पत्नी प्रेमाने श्रीहट्टाने जिंकले. आता ते तिघे देव हाच विचार करू लागले की अत्री ऋषींच्या त्या पतिव्रता पत्नीस काय आणि कोणत्या प्रकारे शिलभ्रष्ट करायचे.
मग त्या तिन्ही देवांनी एक योजना तयार केली. त्यानुसार अत्री हे आश्रमात नाहीत हे पाहून ते तिन्ही अतिथी ब्राह्मणाचे रूप धारण करून तिच्या आश्रमाचे दारात आले. त्यांनी आश्रमाच्या दारी येताच ओम भवती भिक्षाम दे, ओम भवती भिक्षाम दे असा पुकारा केला. ते शब्द कानी पडताच सत्यनुसया ही आपला गृहस्थ आश्रमाचा अतिथी धर्म सांभाळत आश्रमाच्या अंगणात आली. तिला पाहताच ते स्वतःचे भान विसरले. पण इकडे अनुसयेने मात्र त्यांचे अतिथी देवो भव असे म्हणून मोठ्या आदराने यावे. अतिथी देवा, या अत्री ऋषींच्या आश्रमात आपले स्वागत आहे असे म्हणून त्यांचे स्वागत केले. तेव्हा त्यांनी तिला आपण फार भुकेलेला आहोत असे सांगितले आणि तिच्याकडे इच्छा भोजनाची मागणी केली. अवश्य असे म्हणून तिने मोठ्या लगबगीने त्यांची पात्रे तयार केली. त्यांना ताटावर बोलावले. त्यानुसार ते आले, पानावर बसले. सती अनुसयेने त्यांना भोजन करण्याची विनंती केली. तेव्हा एक वार तिचे सौंदर्य न्याहाळीत ते म्हणाले, अनुसये, आम्ही तुझ्याकडे इच्छा भोजनाची मागणी केली होती. तू सुद्धा अवश्य म्हणून त्यास तुझी संमती दर्शवली होती, होय ना? होय होय होय. त्यानुसार अतिथी धर्माचे पालन करीत मी तुमचे पानं मांडली. आता भोजनास असा विलंब का? काय हवे आहे का? त्यावर ते म्हणाले, हो, आम्हाला तुझ्याकडून इच्छा भोजन हवे आहे. आमची अशी इच्छा आहे की तू विवस्त्र होऊन आम्हास इच्छा भोजन द्यावे. ते त्याचे शब्द ऐकले मात्र आणि पतिव्रता अनुसया थोडी विचारात पडली. ती विचार करीत होती की अशी विचित्र मागणी माझ्याकडे करण्याचे धाडस करणारे हे अतिथी कोणी सामान्य जीव असणार नाहीत. तर हे अतिथी म्हणजे नक्कीच थोर महात्मे असले पाहिजे. तेव्हा तिने क्षणभरच विचार केला. ठीक आहे, मी आलेच असे म्हणून ती आत गेली. आपल्या पतीचे अत्री ऋषींचे म्हणून स्मरण केले. ती लगबगीने अत्री ऋषींच्या चरणतीर्थाचा कमंडलू बाहेर आणला. त्यातले थोडे तीर्थ हातावर घेतले. एक वार आपल्या पती परमेश्वराचे स्मरण केले. हे अतिथी म्हणजे माझीच बालके आहेत असे म्हणून म्हणतात. त्या तिघांच्या अंगावर ते तीर्थ सिंचन करताच एक दिव्य चमत्कार घडून आला. ते पतिव्रतेच्या दिव्य पुण्याचे तीर्थ त्या तिघांच्या अंगावर पडले. मात्र आणि एवढे मोठे सामर्थ्यवान देव खरोखरच बालके होऊन भुकेने रडायला लागले. त्यांना तसे भुकेने रडताना पाहून तिने एक एक करून त्या तिन्ही बालकांना आपले अमृतपान करविले. त्यांना तृप्त शांत करून पाळण्यात झोपविले. ती मोठ्या प्रेमाने गोड आवाजात त्यांच्यासाठी अंगाई गीत गाऊ लागली. अंगाई म्हणू लागली. अत्री ऋषी आश्रमात परत आले तोच त्यांच्या कानावर अंगाईचे सूर आले. त्याने आश्चर्याने, अनुसया, कोणाला पाळण्यात झुलवते बाई? हे आम्हाला पाळण्यात नजर टाकली तर त्यांना तेथे तिन्ही देवांचे ते बालक रूपात दर्शन झाले. तोच तेथे नारदाचे आगमन झाले. त्यांनी जसे का आपल्या कळीचा तो दिव्य चमत्कार पाहिला आणि ते मनोमन खुश झाले. त्यांनी धावत जाऊन इकडे तिकडे ती वार्ता आपले पती असे न सांगता कोठे गेले असा शोध घेत असलेल्या तिन्ही देवतांना सांगितले. इतकेच नाही तर तुमचे पती तुम्हाला परत हवे असतील तर माझ्या बरोबर सोबत अत्रींच्या आश्रमात चला. त्यानुसार जिने आपल्या पतिव्रत्याच्या सामर्थ्याने तुमच्या पतींना बालक बनवले तिलाच तुमचे पती परत मागा असे म्हणून त्या तिघींना अत्रींच्या आश्रमात घेऊन आले. जेव्हा त्या तिन्ही देवींनी अनसय्येच्या आश्रमात 3 बालकं पाहिली तेव्हा त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. त्या आपल्या पतीची अनुसयेकडे मागणी करू लागल्या. तेव्हा अनुसया म्हणाली, त्यात काय, तुमचे पती तुम्हाला परत हवेत ना, मग न्या तुम्ही तुमचा पती कोणते शोधून. बघा, तुम्ही जर खरोखर कथा ऐकत असाल ना तर डोळ्यापुढे चित्र आणा आणि किती तुम्हाला मानसिक समाधान आनंद मिळतोय याचा अनुभव घ्या आणि नंतर नक्कीच तुमच्या प्रतिक्रियेतनं कळवायला विसरू नका. पण ते अवघड काम त्यांना शक्य होईना. उगाच जास्त फजिती नको म्हणून त्या देवी अनुसये शरण आल्या. तेव्हा तिने पुन्हा पती चरणाचे तीर्थ त्या पालकावर शिंपडले. त्यांना त्यांच्या मूळ रूपात परत आणले. आपल्या पतीस पाहून त्यांना अपूर्व आनंद झाला. जेव्हा अत्री अनुसया यांना वंदन करून
या देवदेवता परत निघाल्या तेव्हा स्वाभाविकपणे माता अनुसया दुःखी कष्टी झाली. तेव्हा त्या तिन्ही देवतांनी आम्ही तुझ्या उदरी पुत्र म्हणून जन्म घेऊ असा तिला आशीर्वाद दिला. पुढे एक एक करून अनुसयेच्या पोटी दुर्वासांच्या रूपाने शिवांनी, दत्ताच्या रूपाने महाविष्णूने म्हणजेच मी आणि चंद्राच्या रूपाने ब्रह्मदेवाने अवतार घेतले. त्या माता पित्याच्या पोटी जन्म घेऊन आम्ही धन्य झालो. मी माझ्या अनसया मातेस बोध केला. तिला जीवाच्या उद्धारासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक असलेल्या गुरूंचे महत्त्व पटवून दिले. तिला अत्रींचाच गुरु अनुग्रह मिळवून दिला. तिला तपोसाधनेसाठी मी रेवातीरावर बसवून आलो आहे. हा रेवातीर अत्यंत पुण्यपावन पवित्र. येथेच पुढे व्यासाने निवास केला. अश्वत्थामा हा याच क्षेत्रात अजूनही फिरतो आहे. त्या स्थानी माझी माता तपास बसली आहे. मी तिला माझी भ्रमंती काही जीवित कार्य करून भेटीस परत येतो असे वचन दिले. ती माझी वाट पाहते, आता मला लगेच गेले पाहिजे असे म्हणून श्री दत्तात्रय उठले. त्यांनी आपल्या खडावा पायात घातल्या. हे मातेच्या दर्शनासाठी तेथून निघाले. येथे नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 50वा अध्याय पूर्ण झाला. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा 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 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.